गाईस एक कांड झालेले आता ग्लास होता बघा, चकना चूर झाला पूर्ण. आता उठून आणला पाहिजे. स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्लॉग मध्ये. आणि हा व्लॉग लय इंटरेस्टेड होणार आहे कारण की आपल्या सोबत या व्लॉग मध्ये असणार आहे आपली लाडकी जिमी. झालं ब्लॉग चालू केले की आला माझ्याकडे. गाइस सबस्क्राइब करा. गजब बेइज्जती है. तर मित्रांनो, या व्लॉग मध्ये लय मजा येणार आहे. आम्ही दोघे मिळून लय मस्ती करणार आहे. तर हा व्लॉग तुम्ही पण एन्जॉय करा आणि आम्ही पण मस्ती करतो. जिमी काय करते बाबू ते ग्रेव्ही? अरे ग्रेव्ही जिमी, दे माझी मला ग्रेव्ही दे. जिमी काय करते बाबू? ग्रेव्ही आहे ते, ग्रेव्ही आहे ते, ग्रेव्ही घाण आहे ना. जेवायचं सामान आहे ते. ती ग्रेव्ही नाही दिली तर माझ्याकडे ही ग्रेव्ही आहे. परत तू थांब. तुला भूक लागली आहे? अरे जिमू काय करते बाबू? काय करते? तू मला ग्रेव्ही नाही दिली ना, आता पण मी काय जिमी. करते बघ तू आता. बाय. चाललो. अरे अयो, ती पागल झाली, आता पागल झाली. तू मला पागल बोललास, तू अच्छील पागल, मी नाही. जिमी तू बाय, मी चाललो. बाय. ये बू बू. तिला खेळायचा मूड नाही. जिमी अशी काय येऊन बसली इथं? ए हट हट, मला ग्रेव्ही नाही दिली खायला. हट तू हट हट. अरे जा ना, मला झोपू दे ना. तू चांगला दादा नाहीये. हट. जिमी ए जिमी, पाणी पिते तू. तू काय जरा पागल बिगल झालाय का रे? शिस्त तरी पण विचारते पाणी पिती काय? सकाळी पाणी पण नाही पिऊ देत. मी कशाला चालते जिमी? नाही सॉली झोप बाबू, झोप सॉली झोप. आता आला ना कसा लाईनीवरती. झोपू दे आता गप्पा. मित्रांनो, मला अर्जंट जरा कॉलेजमध्ये जायचंय आपला डॉक्युमेंट अप्लाय करायला. तर आता चाललोय. आणि आता जिमी बघा, मी चाललोय आता. बाय जिमी, जातोय मी. आणि दादा मी पण येऊ का तुझ्यासोबत? आता मी याच्या पुढे नाही उलटा बोलणार. आणि दादा मला पण येऊ जाऊ? ना दादा, प्लीज दादा प्लीज. चला काही जाऊया आपण. आता जस्ट घरी आलो. एवढा पावसात भाई 2-3 तास आम्हाला तिथं थांबावं लागलं. तिथं गेले की सर बोलले प्रिंट काढून मग गेलो सरांकडे. ते सर बोलले त्या सरांकडे जा, ते सर बोलले त्या सरांकडे जा. मग सगळं काम झाल्यावरती नंतर गेलो शेवटी प्रिन्सिपल सरांकडे सही घेतली. मग ते दाखला घेतला. मग ते बोलले की अजून एक मॅडम आहे त्यांच्याकडे जा. मग तिथे सबमिट केला. मग ते बोलले 2 दिवसांनी ये. 2 दिवसांनी आता परत जायचं. एवढा पावसात भाई वैताग येतोय. आता मी आले जिमी तर बघतोय झोपलीये. उठली जिमी, उठली आजी बाबू. आले दादा, आला दादा. आले दादा, कुठे गेलता तू एवढं? राहिले बाबू गप्पा. या उडी मार बाबू, उडी मार. शाबाश. ए बबली, आले बबली. आले आल्या बघतो तर 10 वाजता ते खायला जाम भूक लागले. आता आपल्याकडे फक्त पार्ले जी आहे, जिम आणि जिनियस. आपण नाही जिनियस. जिमी तर बसले इथं. चला आता चाय आहे का बघू द्या. मम्मीला मी सांगितलं चाय बनवायला. तर चाय ह्याच्यात काय? ह्याच्यात तर भात आहे. ह्याच्यात काय? दूध. वा गाईज, आमच्या घरी ना सकाळचं दूध फ्रीजमध्ये ठेवतच नाही. आम्हाला फ्रीज खोलू द्या. मला फ्रीजमध्ये दूध ठेवू द्या, नाहीतर भाई दूध खराब होईल ना. तर आता इथं काय या कढईमध्ये बघू दे, डाळ आहे. मला ही लाल डाळ आवडतच नाही. मला एकदम पिवळी डाळ आवडते आणि एकदम टेस्टी डाळ आवडते. तर चला आता काय, आपल्याकडं पार्लेची बिस्किट आहे. तर 1 ग्लास पाणी घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही लहानपणी खाल्लंय का पार्ले आणि पाणी मध्ये मिक्स करून? तर खाल्ला असेल तर नक्की कमेंट करा. पहिला पाणी घेऊया ह्याच्यातलं.
जिमीला सोडून घ्यायचं जिमीला. बघा कशी उठली आहो ती. कशी उठली जिमी तू, कशी उठली आहो ती. तुला पाहिजे, तुला पण पाहिजे. गद्दारी कर बे, गद्दारी करतो काय? मला पण बिस्किट पाहिजे, मला नाही माहिती. अरे बघूया. मी नाही देणार जिमीला, मी नाही देणार. आणि दिला दादा, मी तुझी बहीण नाही. अच्छा करणार आता. देव बघा कसं देव म्हणले की लगेच बघा उडी मारते आवरी. देव बाबू देव तुला पहिला तू सेकंड दे, पहिला सेकंड दे. काय करू? सेकंड नाही दिले की बिस्किट नाही मिळणार. देऊन टाकते सेकंड. अरे वा, अरे वा बिस्किट. हे घे जिमी, हे घे खा खा. आणि काय कधीपासून खा खा खा. लावलाय? जरा पुढे तरी सरकव. माझी काय मजा घेतो काय? नाही द्यायचं तर नको देऊ ना मग. नीट खा, नीट खा, नीट खा, नीट खा. ए, बिस्किट भेटला, बिस्किट भेटला. कशी खाते बघा, कशी खाते काय. खाताना अन्न खाता. तर मित्रांनो आता आपल्याला जिमीला आंघोळ घालायचंय. आता फक्त तुम्ही हिची मजा बघा, बघा तुम्ही. जिमी सर बाबा आपल्याला आंघोळ करायचंय ना, चल. अरे बापले, मला अंघोळ करायचं नाहीये. मला कंटाळा येतो. नाही येणार. काय नाही, चल लवकर नाही नाही नाही. चल. काय नाही बोलते रे, चल चल बोलू ना गपचूप, चल चल. नाही, मी नाही येणार. उद्या करू. पट्टा खोलतोय जिमी मी तुझा. गपचूप जायचा काय, गपचूप चल. हा चल. अरे नाही 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 नाही. उद्या केलं ना दादा, उद्या केलं ना. अंजला तर नाही ना. प्लीज दादा, प्लीज सोड ना. उद्या करू ना. दादा पहिला ब्रश करायचं. तोंड कुळा, तोंड फला, तोंड तोंड आता पहिला खाली बस, बस खाली इथं, बस बस बस. चला पहिला ब्रश करायचं. अरे मी नाही ब्लश करणार. तू हळूहळू नाही करणार. तू जोर जोरात करतो. माझं आता तुटतील. मी नाही करणार ब्लश. अरे मी नाही करणार. तू हळू पण नाही करत. जोर जोरात करतो. ओय मग ब्रश करायचं सोन्या. तोंडाचा वास येत आहे ना, वास येत आहे ना. नाही नाही, मी नाही करणार. उलटा बोलते काय, उलटा बोलते. मी नाही करणार. तू हळू नाही करणार ब्रश. मी नाही करणार. असं नाही ऐकणार तू आता. मी नाही करणार. मी काढते, मी ना. मी नाही करणार. आ करा आ. फायनली ब्रश केला जिमी. म्हणून बोलत होती की मी ब्रश नाही करत. तू जोर जोरात ब्रश करतो. मला इथे दातापाशी धोका लागलाय. हळूहळू कर ना दादा, प्लीज. चेक कर ये पाणी थंड आहे का गरम आहे. अरे बापरे, किती गरम पाणी आहे. तू काही येडा आहेस का? तू तरी आंघोळ करतो का एवढ्या गरम पाण्याने? त्या पाण्याने मला आंघोळ घालतोय. किती गरम पाणी आहे ते. पावसाचा दिवस आहे म्हणून केवढं गरम करायचं. आंघोळ घालतोय तर घालतोय, वरून डोळ्यात पण पाणी घालतोय. जरा हळू नाही घालू शकत काय? नाहीतर काय. शरीर आहे. कपडे बिपडे समजून घासतोय का माझा? जरा हळू घासता येडा.
अर्ध्यावटाच पळाली ती, तरी पण आंघोळ तर झालाय फायनली. गाईस तिला आंघोळ घातल्या आता. गाईस एक कांड झालेलं आहे आता. जेव्हा मी कॅमेरा ठेवलेला सेटअप वरती, या डब्यावरती हा डब्बा ठेवलेला आणि फोनच्या सपोर्टसाठी हा ग्लास ठेवलेला, तो फुटलाय आता. मम्मीला इथं काहीतरी काम होतं त्यासाठी फुटलं. आता कुठं कुठं काच पडलं ते बघतोय. डेंजर सीन झालाय यार. ग्लास आता बघा चकनाचूर झाला पूर्ण, आता उठून आणला पाहिजे तिथून. तर टाकूया कचऱ्याच्या डब्यात. त्या कॅमेऱ्याच्या सेटअपच्या मुळे पूर्ण वाट लागली यार. मित्रांनो, हिला आंघोळ घालणं म्हणजे आमच्या घरात समुद्र होणं तर फिक्स आहे. कारण की हे बघा, तिला आंघोळ घातल्यावरती ना ही अशी पळून येते ना, सगळं वल्ला अंग घेऊन. हे सगळं बघा नुसतं घर वल्ल करून टाक. हे बघा काय बोलते मी, आले मांगू झाले आले की अंग पुसायचं ना, मग असंच कशाला सोडलं? काय बोलते नाहीतर काय माझी काय चुकी आहे? मलाच उलट बोलते बरं. थोडं सगळं पूर्ण वल्ल करून सगळं उलट मलाच बोलते. आता इथं अंग पण पुसत आहे बघा, इथं डावेल घेतले. आता इथं अंग पुसून घेतोया. आता इथं अंग पुसलो आणि तिच्यासाठी खास कूलर लावला, कारण की इथं अंग लवकर सुकावं म्हणून. आणि जिमी ही बघा कशी डॉन सारखी बसले. जिमी कसं वाटतंय बाबा अंघोळ करून? काय जिमी कसं वाटतंय अंघोळ करून बाबा? बरं वाटतंय, मस्त मस्त वाटतंय. आता अंघोळ केलं तर थंडच वाटणार ना. काय बोलते माहिती, गारगार वाटते गारगार. ए दादा, आता ऐक, मी आता झोपते. तुम्ही लोक संध्याकाळी चाय पिताना मला उठव, मला पण बिस्किट खायचंय. हा, नाही उठवलं तर बघ मग. मित्रांनो ही तर बोलून झोपली, संध्याकाळी चाय पिताना मला पण उठव, कारण की हिला पण आमच्यासारखा बिस्किट खायचं असतं. हे सगळं सोडा. आता हिला अंघोळ घालताना तर सगळे तिचे केस माझ्या अंगावरती येऊन चिपकलेत, एवढे चिपकलेत ना ते माझ्या अंगाला खाज यायला लागलेत. आता तर जाऊन मला पहिला आंघोळ करावं लागणार आणि आंघोळ करून आल्यावरती चादर घेणार आणि झोपून जाणार. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक करा. आणि हा, जर धिमीचे आणि किंवा माझे आमच्या दोघांचे असेच मजेदार फनी ब्लॉग पाहिजे असतील तर आता आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.